सर मला आता एवढं म्हणजे सवय झाली दुसऱ्यांचं समजा स्टेटस जरी पाहत राहिली मी, हं, हं. त्याच्यामध्ये किती चुका निघतात एवढी सवय झाली आणि दुसऱ्या कस्टमरला समजा बोलताना मला एवढं लक्षात येते, सरांनी आपल्याला हे सांगितले, असं बोलायचे, तसं बोलायचे. त्याच्याशिवाय माझं लक्ष दुसरीकडं हटतच नाहीये. मी ओके. माझ्या त्याच्याने काय फायदा झाला सरांनाही तुमच्या सांगितले. बिझनेसमध्ये? काय चेंजेस झाले? त्याच्यामध्ये सांगू शकाल सगळ्यांना अ, तुम्ही? हो सर, नाही म्हणलं तरी समजा जवळपास मी स्टेटस वगैरे ठेवायले, ॲड करायले, तर त्याच्यानी रोज मला 2 ते 3 लीड कंपल्सरी आहेत. माझ्या पार्लरला बोर्ड वगैरे नाही तरी पण माझं इतकं व्यवस्थित चाललंय सध्या. ओके. सध्या काय म्हणजे तरी पण तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, तर तुम्हाला कितीचा बिझनेस होतोय? काय तुम्हाला जे काही रेव्हेन्यू होतोय, कसे कस्टमर भेटतायत? हे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता याच्यामध्ये? हां सर, पहिले म्हणजे कसं मी ॲड वगैरे लावत नव्हते, तर कस्टमर एकदम मिनिमम होते. हं. 5,000 7,000 तर आता ॲड वगैरे लावायला व्यवस्थित बोलण्याची पद्धत, टेक्निक आली. तर हं, हं. त्याच्यामुळे ॲडमध्ये पण फरक झाला आणि लोकांचा बिझनेस वाढवणे म्हणजे मी जेवढे बोलते आता, तेवढे हं. द्यायला तयार झाले. अरे समजा वाह! तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं किती बिझनेस झाला? तुम्ही एक ढोबळ मानाने सगळ्यांना इन्स्पिरेशनसाठी एक आकडा तुम्ही शेअर करू शकता तुमचा? सर खरं बोलायचं म्हणलं तर माझा अगोदर 7,000 ते 8,000 पर्यंतच होता. आता हं. मी 50 पर्यंत ॲक्चुअली जाते. मी अरे वाह! माझ्यासाठी समाधानी आहे. काँग्रॅच्युलेशन्स. तर मॅम तुम्ही नवीन लोकांना काय सांगाल? किंवा आपली मराठी बिझनेस ट्राईबमध्ये ते अजून नाही आहेत. तर अशा लोकांना तुम्ही जॉइन करण्यासाठी किंवा ॲक्शन घेण्यासाठी काय तुमच्याकडनं शेअर कराल? जे नवीन आहेत त्यांनी फक्त एवढंच करा, सर जेवढं सांगतात तेवढं ॲक्चुअली प्रामाणिकपणे करून घ्या आणि समजत नसेल तर सरांची टीम आहेच, व्यवस्थित सांगतातच ते आणि पैशांचा थोडा इश्यू वगैरे असेल, तर सरांनी जेवढं मंगळवारी सेशन, गुरुवारचे सेशन असतात त्याच्यात थोडंफार आपल्या हिशोबाने घेतलं, तरी पण समजायला वेळ जातो, पण येतं लक्षात. येस आणि खुश आहात तुम्ही सपोर्ट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये? हो सर, तुम्हाला खूप दिवसाचं मला धन्यवाद म्हणायचंच होतं. आज चान्स भेटलाय चलो त्याच्यासाठी धन्यवाद.